लातूरमध्ये विजया नर्सिंग कॉलेजची ग्रँड ओपनिंग व तसेच ॲडमिशन ओपन। नमस्कार, SP न्यूज चाकूरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया आता सविस्तर माहिती। लातूर येथील विजया नर्सिंग कॉलेजची ग्रँड ओपनिंग झाली असून सर्व मुली व मुलांस सुवर्ण संधी। त्यांचे वैशिष्ट्य नंबर 1 अनुभवी शिक्षक वृंद, तसेच नंबर 2 ग्रंथालय सुविधा, नंबर 3 100 पेक्षा जास्त पुस्तके उपलब्ध, नंबर 4 पुरेशील आणि सुसज्ज वर्ग, नंबर 5 भव्य इमारत भव्य खोली। मग वाट कसली पाहताय, आजच आपला प्रवेश निश्चित करा। संपर्कासाठी प्रियंका अंधारे मॅडम यांचा मोबाईल नंबर आहे 83 29 40 41 98 98 34 48 54 88। खुश खबर। आज आपण लातूर येथील रवींद्रनाथ टागोरे या कॉलेजच्या आसपास आलेले आहोत। आज आपल्यासोबत नर्सिंग कॉलेजचे सचिव, आज आपल्यासोबत शरददादा जाधव किनीकर हे आहेत। सर्वप्रथम सगळी माहिती त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। दादा, सर्वप्रथम SP न्यूज चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आणि तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा। एकंदरीत विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये शिक्षण हे एक माहेरघर मानलं जातं आणि त्याच लातूर शहरामध्ये आज आपण नव्याने सुरू करण्यात आलेल्या नर्सिंग कोर्स बद्दल तुम्ही काय एकंदरीत माहिती द्या। नमस्कार। ऍक्च्युली नर्सिंग कॉलेज ही संकल्पना फारच पुरातन काळापासून आहे, परंतु नर्सिंग कॉलेजला जे स्वरूप मिळवून दिलं ते फ्लॉरेन्स नाइटिंगेल या महिलेने दिले, जे फॉरेनच्या होत्या, इटलीच्या होत्या। त्यांच्यापासून ही सुरुवात झाली। नर्सिंगचा कोर्स केल्यानं काय फायदा आहे, नर्सिंगच्या कोर्सवर मी माझी संस्था नर्सिंगचंच पहिलं युनिट का घेतलं याच्याबद्दल प्रामुख्याने एवढं सांगता येईल की नर्सिंगचा कोर्स हा एक सेवाभाव कोर्स आहे, ज्याच्यामध्ये निव्वळ पैसा आणि आपण काहीतरी पैशासाठीच करतो अशातला विषय न बाळगता एक सेवाभाव असल्यामुळं या नर्सिंग कोर्समध्ये फार महत्व आहे। शासनाने सुद्धा आपण पाहिलं असेल कोविडमध्ये काय काय परिस्थिती झाली, त्या कोविडच्या प्रोग्राममध्ये किती अनंत अडचणी आल्या। डॉक्टरांची इच्छा असताना सुद्धा पेशंटला आपण का वाचू शकलो नाही, त्याचं उत्तम उदाहरण जर आपल्याला काही बघण्यात किंवा ऐकण्यात आलं असेल तर ते कालच्या कोविड पिरियडमध्ये पाहिलं आपण। 2-2.5 वर्षामध्ये जिथं की सहकार्याची भूमिका, डॉक्टरला खांद्याला खांदा लावून काम करण्याची भूमिका नर्सची राहिली, तिथं जिथं दगावणारा पेशंट होता तोही वाचला। पॅरामेडिकल स्टाफमध्ये नर्सिंगचं हे सगळ्यात महत्वाचं एक काम आहे आणि जेणेकरून आपण असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये खरं तर एक देवाचं दुसरं रूप हे नर्सचं असतंय। त्याच्यामुळे मी याची एक निवड केली। मला वाटलं याच्यामध्ये आपण जर आपली विद्यार्थी माझ्या संस्थेच्या माध्यमातून जर घडू शकलो तर ते सगळ्यात मोठं काम, सगळ्यात मोठी सेवा आणि आपण जे संस्था चालवतो श्री दादासाहेब शिक्षण प्रसारक मंडळ याच्या संचलित आपण हे विजय GNM नर्सिंग कॉलेज जे उभं केलंय ते सेवाभावाच्या अर्थानं आपण उभं केलंय आणि म्हणून ही सेवाभावच आपण आपल्या मनात ठेवलो आणि याच्यापासून आपल्याला 60 विद्यार्थ्यांसाठी आपल्याला शासनाने दिलेली परवानगी आहे। आतापर्यंत किती विद्यार्थी आपल्याकडे प्रवेश केलेले आहेत? आतापर्यंत साधारणतः नुकतंच आता 12वीचा निकाल लागलाय आणि आता इथून पुढे त्याच्यात सुरुवात होईल, परंतु अद्याप माझ्याकडे इन्क्वायरी होऊन 35 ते 37 विद्यार्थी माझ्याकडे आज ऍडमिशन झालेले आहेत। किती विद्यार्थ्यांचं ऍडमिशन आपल्याकडे कन्वर्टेड आहे? आमच्याकडे 60 विद्यार्थ्यांची परमिशन, 60 सीटची परमिशन आम्हाला गव्हर्नमेंटने दिलेली, त्या पद्धतीने आमची वाटचाल चालू आहे। आणि मला वाटतंय माझं एक शहरातलं एकमेव कॉलेज असेल जिथं सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आम्ही केला किंवा आम्ही प्रचारही करत राहिलो, परंतु आमचं सेटअप बघून विद्यार्थी इम्प्रेस झाले किंबहुना पालकही असं वाटलं किंवा कॉलेजमध्ये माझी मुलगी शिकली पाहिजे तर याच विजय GNM मध्ये शिकली पाहिजे। काय आपल्याकडे काय सेटअप लावलेला आहे असा? नाही, अतिशय सुंदररित्या आम्ही बरेचसे कॉलेजेसचं पाहिलंय की जिथं सेकंड इयरला लोकांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांची पडल्यानंतर जे सेटअप उभं केलं जातं ते आमच्या कॉलेजमध्ये आम्ही काही कुठलेही पैशाचं उभारणी किंवा हे बाबा आल्यानंतरच करू असा विषय न ठेवता डायरेक्टली आम्ही आमच्या स्वखर्चानं इथं फर्स्ट इयर पासून ज्या सोयी आम्ही शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर किंवा पैसे आल्यानंतर करू ही संकल्पना किंवा ही भावना जी असते संस्था चालकांची, अशी न करता आम्ही सगळ्या सुखसोयी प्रॅक्टिकल पासून शेवटपर्यंत आम्ही आमचे हॉस्पिटल सुद्धा सुसज्ज केलेले आहेत, जेणेकरून हा गव्हर्नमेंटचं टायपिंग आहे जे आमच्याशी आमच्या संस्थेशी निगडीत आहेत, तर ते आम्ही इथं सगळं उपलब्ध करून ठेवलेलं आहे। बऱ्याच ठिकाणी शिक्षण झाल्यानंतर जे शिष्यवृत्ती त्यांच्या अकाउंटला पडली जाते ते शिष्यवृत्ती अकाउंटहून पुन्हा क्लासेसचे संचालक
रिटर्न घेतात आणि नंतर त्यांचे मार्क मेमो त्यांचे डॉक्युमेंटले देतात. अशा बऱ्याच ठिकाणी कॉलेजवर झालेले आहेत. अशा प्रकारचा गैरप्रकार तो आपल्या कॉलेजवर होणार नाही. नक्कीच होणार नाही. आम्ही त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडं काळजीपूर्वक त्यांना बसून त्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत आणि आम्ही करत असताना त्यांना जे काही त्यांच्या बाबतीची भूमिका आम्ही मांडली ते त्यांना पटलेलं आहे. म्हणजे काळा बाजार किंवा पैशासाठी होणारा जे काही अफरातफरीचा कार्यक्रम आहे हे आमच्याकडून होणार नाही. आमच्या संस्थेने एक पारदर्शक पद्धतीनं वाटचाल करण्याची सुरुवात केलेली आहे. आम्ही त्याच्यामध्ये कुठेही खंड पडू देणार नाही किंवा कुठलाही वेगळ्या पद्धतीचा व्यवहार आमच्या कॉलेजच्या माध्यमातून आम्ही करणार नाही. नक्कीच आपला एक आता शेवटचा प्रश्न असेल. आम्ही आमच्या एसपी न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कॉलेज संदर्भात काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? नाही, आपण खऱ्या अर्थानं एसपी न्यूज चॅनलला मी धन्यवाद देतो की आपण फार चांगल्या वेळी माझा हे इंटरव्ह्यू घेतलात किंवा योग्य वेळी तुम्ही तुमचंही मला मार्गदर्शन राहील आणि तुमच्या माध्यमातून हा प्रसार जास्तीत जास्त व्हावा जेणेकरून मला ऍडमिशन जे काही कमी जास्ती आहे त्याची त्या पद्धतीचं मला पूर्तता होऊ शकते. आणि एसपी चॅनलला मी अनेक आभार व्यक्त करतो त्यांचे की त्यांनी यावेळेस माझी ही इंटरव्ह्यू घेतला आणि मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी इथं कॉलेजच्या माध्यमातून मिळवून दिली. नक्कीच सचिव शरददादा गिनीकर हे आपल्या सोबत होते. मी माझ्या एसपी न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व लातूर जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की नक्कीच एकदा विजय नर्सिंग कॉलेज याला नक्कीच भेट द्यावा. तोपर्यंत जय महाराष्ट्र पब्लिक. एसपी न्यूज साठी मी मुख्य संपादक सुनील शिंदे, कॅमेरामन पवनसह लातूर.